माननीय सभापती महोदया, नियम 260 च्या अंतर्गत विरोधी पक्षाचा प्रस्ताव आणि 259 च्या अंतर्गत अंतिम आठवडा प्रस्ताव या दोन्ही प्रस्तावांवर आपण या ठिकाणी एकत्रित चर्चा घेतली आणि त्यामध्ये सन्माननीय श्री अनिल परबजी, सन्माननीय श्री गोपीचंद पडळकरजी, सन्माननीय श्री अरुण लाडजी, सन्माननीय श्री सुनील शिंदेजी, सन्माननीय श्री प्रसाद लाडजी, सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवेजी, सन्माननीय श्री प्रवीण दरेकरजी, सन्माननीय सचिन भाऊ अहिर, सन्माननीय अमोल मिटकरीजी, सन्माननीय प्रवीण दटकेजी या सर्व सन्माननीय सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला आणि वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी आपली मतं देखील मांडली आणि काही टीका झाली असेल, काही त्याच्यामध्ये निश्चितपणे काही सूचना देखील आल्या असतील. खरं म्हणजे सगळ्याच गोष्टी या ठिकाणी माझ्याकडे आहेत, त्यातल्या जास्तीत जास्त गोष्टींवर उत्तर देण्याचा प्रयत्न हा या निमित्ताने मी करतोय. आपण जर बघितलं तर हे सरकार आल्यानंतर जवळपास 2 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या 2 वर्षामध्ये अतिशय लक्षणीय अशा प्रकारची कामगिरी या सरकारने केली. विविध क्षेत्रांमध्ये रखडलेले जे प्रकल्प होते ते पूर्ण करण्याचं काम केलं. मग मुंबईमध्ये अटल सेतू असेल किंवा कोस्टल रोड सारखे प्रकल्प असतील, मुंबईतले जे काही थांबलेले आपले मेट्रोचे प्रकल्प असतील, आपला अतिशय महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग असेल, जलयुक्त शिवारची कामं असतील किंवा इरिगेशनची कामं असतील, सिंचनाची कामं असतील, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने 123 सिंचन प्रकल्पांना या ठिकाणी मान्यता दिली, ज्याची एकत्रित किंमत 1,347 कोटी रुपये इतकी आहे आणि या प्रकल्पांमुळे 16,57,000 हेक्टर इतकं क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. आपण जर बघितलं तर राज्यात सद्यस्थितीत 241 बांधकामाधीन सिंचन प्रकल्प आहेत. त्याच्या उर्वरित कामाची किंमत ही 1,00,000 कोटी एवढी आहे. सन 2024-25 मध्ये आपण जवळपास 16,456 कोटी रुपये नियतव्यय मंजूर केला आणि त्यातनं सुमारे 2.34 लाख हेक्टर सिंचन क्षमता व 25.55 टीएमसी पाणी साठा आपण त्यातनं निर्माण करतोय आणि जवळपास 39 सिंचन प्रकल्पाचं काम हे पूर्ण करण्याचं नियोजन या ठिकाणी आपण केलंय. आपण जर बघितलं तर विशेषतः जो काही विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष हा दूर करण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात आपण काम केलंय. जवळपास 7.85 लक्ष हेक्टर एवढा विदर्भातला अनुशेष होता. त्यापैकी जून 2023 पर्यंत 7.12 लक्ष हेक्टर, 7.85 लक्ष हेक्टर पैकी 7.12 लक्ष हेक्टर एवढा अनुशेष हा त्या ठिकाणी दूर झालेला आहे आणि त्यासोबत उर्वरित 0.73 म्हणजे 0.73 लक्ष हेक्टर अनुशेषापैकी जवळपास आपण जून 25 पर्यंत 0.37 आणि जून 26 पर्यंत 0.36 लक्ष हेक्टर एवढं आपण त्या ठिकाणी दूर करणार आहोत. यासोबत विशेष मला या ठिकाणी सांगायचं आहे की अतिशय महत्वाकांक्षी असलेला वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प, ज्यामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलढाणा या 6 जिल्ह्यातील 3.71 लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचा पाणी वापर एकूण 62 टीएमसी इतका आहे आणि याची किंमत 88,557 कोटी इतकी आहे. याला माननीय राज्यपालांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता MWRRA मान्यते, राज्यपालांच्या मान्यतेनंतर पुन्हा एकदा तो पाठवावा लागतो, ते करून लवकरच याचं टेंडर हे आम्ही त्या ठिकाणी पब्लिश करणार आहोत. यासोबत मराठवाडा विभागामध्ये
जवळपास पूर्ण झालेले आणि प्रगतीपथावर असे 1066 सिंचन प्रकल्प असून 948 प्रकल्प आता पूर्ण झालेले आहेत आणि पूर्ण व प्रगतीपथावरील सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी 11.88 लक्ष हेक्टर इतकी सिंचन क्षमता ही निर्माण झाली आहे। कोकणमधनं मराठवाड्यामध्ये पाणी वळवण्यासाठी दमणगंगा, एकदरे गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, पार गोदावरी अशा 3 योजना प्रस्तावित आहेत की ज्या योजनांच्या माध्यमातून 10.74 टीएमसी पाणी हे आपण त्या ठिकाणी वळवणार आहोत। यातनं 51,434 हेक्टर सिंचन क्षमता तयार होणार आहे। या प्रकल्पाची एकत्रित किंमत 20,495 कोटी आहे आणि या संदर्भात एसएलटीसी टीएससी कडे आता प्रकल्प आहे, हे आपण त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक करतोय। कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना व टेंभू या योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यातनं 1.90 लक्ष हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे। कोयना प्रकल्पाच्या वीज निर्मितीनंतर या ठिकाणी जवळपास 67 टीएमसी पाणी हे अरबी समुद्रात वाया जाते। हे पाणी आपल्याला औद्योगिक वापरासाठी किंवा कोकणामध्ये आपल्याला सिंचनासाठी कसं वापरता येईल या संदर्भात वेबकॉसला आपण काम दिलंय आणि केंद्र शासनाच्या संस्थेच्या माध्यमातून हे काम आपण त्या ठिकाणी करतोय। यासोबत नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे 10.64 टीएमसी पाणी वळवून नाशिक जिल्ह्यातील 25,000 हेक्टर जमीन, जळगाव जिल्ह्यातील 17,000 हेक्टर जमीन या ठिकाणी सिंचनाखाली आणण्याच्या संदर्भात जवळपास 7,015 कोटी रुपयाच्या या योजनेला अंतिम मान्यता देण्यात आली आहे। या व्यतिरिक्त जे समुद्रामध्ये वाहून जाणारं पश्चिमी वाहिन्यांचं पाणी आहे त्यातलं 30 टीएमसी पाणी हे पुन्हा गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याच्या संदर्भात आपण प्रस्ताव तयार केला असून त्याला देखील आता मान्यता आपण देतो आहोत आणि त्याचं जे काही तांत्रिक अहवाल आहे तो अहवाल तयार करण्याकरता त्या ठिकाणी कन्सल्टंट अपॉइंट करण्याचं काम देखील आता प्रगतीपथावर आहे। त्यामुळे हे सरकार आल्यानंतर विशेषतः सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम या सरकारने केलं आहे, हे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे। हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतकऱ्यांकरता विशेषतः शासनाने 7 हॉर्स पॉवर पर्यंत या ठिकाणी जे काही मीटर आहेत, जे काही वीज त्यांचं कन्झम्पशन आहे ते फ्री करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आणि काही लोकांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केलाय की 7 हॉर्स पॉवर का तुम्ही पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांना का देत नाही। याचं महत्वाचं कारण हे आहे की आपण जर बघितलं तर राज्यामध्ये एकूण 47 लाख पंप आहेत। या 47 लाख पंपापैकी 44 लाख पंप हे 7 एचपीच्या आतले आहेत, 3 लाख पंप हे 7 एचपीच्या वरचे आहेत। 7 एचपीच्या वरच्या पंपांना मोफत वीज दिल्यानंतर हा धोका संभवतो की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपसा होईल आणि ज्या 7 एचपीचं वापरतायत ते देखील अधिक क्षमतेचे पंप वापरणं सुरू करतील, कारण जेव्हा एनर्जीचं बिल द्यायचं नाहीये तर अशा प्रकारे वाटू शकतं की बाबा आता जास्त उपसा केला तरी चालतो। त्याच्यामुळे अधिकचा उपसा होऊ नये म्हणून, म्हणजे जर आपण 44 लाख पंपांना देऊ शकतो तर 3 लाख पंपांना देऊ शकत नाही अशी परिस्थिती नाहीये। तत्व म्हणून आपण स्वीकारलाय की अधिकचा उपसा होऊ नये, या दृष्टीनं खरं म्हणजे आपण या ठिकाणी हा जो काही निर्णय आहे तो निर्णय घेतलेला आहे। यासोबत राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप ही योजना आणली आहे, ज्या योजनेच्या अंतर्गत 9 लाख सौर पंप आपण मंजूर केलेले आहेत। मागील वर्षीपर्यंतचे जे काही पेड पेंडिंग होते ते सगळे आपण संपवले आहेत। जवळपास 1,24,130 पंप आपण दिलेले आहेत। आता केवळ 30,000 म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात सगळ्यात कमी पेड पेंडिंग बाकी आहेत 30,821, त्याला देखील आपण याच वर्षी सगळे पंप देणार आहोत आणि मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची ही योजना आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे। मला असं वाटतं की निश्चितपणे त्यामुळे मोठा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होईल। याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतकऱ्यांकरता आपण मागच्या काळामध्ये
जे काही कापूस आणि सोयाबीन याच्यामध्ये भावामध्ये कमतरता आली होती आणि त्या संदर्भात निर्णय आपण घेतला होता की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हेक्टरी मदत आपण करू. त्याप्रमाणे राज्य सरकारने कॅबिनेटचा निर्णय घेतला, पुरवणी मागण्यांमध्ये ते पैसे दिलेत आणि आता शेतकऱ्यांच्या जवळपास 84 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या भावांतराचे पैसे थेट त्या ठिकाणी आपण निश्चितपणे देतो आहोत. माननीय सभापती महोदया, या ठिकाणी महानगरपालिकेच्या संदर्भातले काही प्रश्न ॲडव्होकेट परब साहेबांनी उपस्थित केले होते. त्यात त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की बीव्हीजी, बीआरएसके इंडिया, क्रिस्टल यांच्यावर शाळेच्या स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली. मुदत संपल्यावर पुन्हा त्यांनाच टेंडर देण्यात आलं. खरं म्हणजे पहिल्यांदा हे टेंडर 2016 ते 2019 या काळात दिलं होतं. त्यानंतर पुन्हा ते टेंडर बोलवण्यात आलं. त्या टेंडरमध्ये याच कंपन्या त्या ठिकाणी आल्या, लोएस्ट कंपन्या म्हणून, आणि त्यांनाच ते टेंडर देण्यात आलेलं आहे. फक्त परब साहेबांच्या माहितीकरता सांगतो की हे जे टेंडर दिलेलं आहे ते या सरकारच्या काळात किंवा प्रशासकाच्या काळात दिलेलं नाही. ज्यावेळी महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी परब साहेबांच्या नाही ऐकण्यातले लोक होते, म्हणजे परब साहेब पक्षातले प्रमुख नेते आहेत, आता ते नाही आहेत त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही आहे. पण त्या काळामध्ये तेव्हाच्याच स्थायी समितीने त्या ठिकाणी हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे परब साहेबांशी विचार विनिमय करूनच त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल, म्हणजे त्यांच्याशी विचार विनिमय व्हायचा असं सांगतात म्हणून मी म्हटलं, बाकी काही. म्हणून आता इकडचं ऐकतील तेव्हा तिकडचं ऐकायचे. एक विषय परब साहेबांनी सांगितला की पंतप्रधानांचा रोड शोचा खर्च मुंबई महानगरपालिकांनी केला. असा कुठलाही खर्च केलेला नाही, हे नक्की आहे. पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, कोणीही अशा प्रकारचे लोक आले तर बॅरिकेडिंग करणं, त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था उभ्या करणं, तिथे लाईटची व्यवस्था करणं, ही सगळी जबाबदारी ही महानगरपालिकेची किंवा प्रशासनाची असते. त्याप्रमाणे जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलमध्ये ज्या गोष्टी करण्याची जबाबदारी अशा प्रकारच्या प्रोटेक्टी करता त्या ठिकाणी प्रशासनावर आहे, तेवढाच पैसा हा त्या ठिकाणी खर्च केलेला आहे. बाकी पंतप्रधानांचा रोड शो हा महानगरपालिकेच्या खर्चाने करण्यात आला, हे अतिशय चुकीचं आहे, सपशेल खोटं आहे. त्यामुळे अशा प्रकारे मला असं वाटतं बोलणं योग्य होणार नाही. महानगरपालिकेमध्ये 3 अधिकाऱ्यांचं चुकीचं प्रमोशन दिलं, त्यामुळे 8 अधिकारी पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत. आता या ठिकाणी हे प्रमोशन झालेलंच नाही आहे. खरं म्हणजे ज्या जागा रिकाम्या झाल्या त्या जागांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवण्यात आलं. मागणीपत्र पाठवल्यानंतर त्या संदर्भातली कारवाई चालली आहे. ती कारवाई पूर्ण होतपर्यंत अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे कोणाच्याही प्रमोशनवर या ठिकाणी घाला घातलेला आहे असं म्हणणं काही योग्य होणार नाही. रस्त्यांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं मुंबईमध्ये रस्त्यांचा घोटाळा झाला, ही देखील सत्य नाही. या ठिकाणी जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी एक अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला की मुंबईचे रस्ते हे कॉन्क्रीटचे करायचे. कारण आपल्याला माहिती आहे की दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईच्या खड्ड्यांचे फोटो आणि त्याच्यावर चालणारे कार्यक्रम हे आपण बघतो. मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आता परवा एका दिवशी काय 287 मिलीमीटर पाऊस पडला. असा पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेस डांबरी रस्ते त्या पावसामध्ये टिकू शकत नाही. वर्षानुवर्ष तेच रस्ते बनवायचे हे चाललं होतं. आपल्याला कल्पना आहे 2018 साली आपण एक मोठा घोटाळा रस्त्यांचा काढला होता. 200 रस्ते डांबराचे असे केले होते की ज्याच्यामध्ये खालचा क्रस्टच नव्हता, तो गायब होता. अनेकांवर कारवाई झाली त्या काळामध्ये. आणि म्हणून कधीतरी हा जो काही रस्त्यांचा भ्रष्टाचार आहे संपला पाहिजे. तेच ते रस्ते दरवर्षी करण्यापेक्षा एकदा कॉन्क्रीट रस्ते केले तर त्याला 40 वर्षाचं 50 वर्षाचं आयुष्य असतं. म्हणून कॉन्क्रीट रोडचा एक मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला. यामध्ये आपण जर बघितलं तर जे काही त्या ठिकाणी मुंबई शहर विभाग आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 396 किलोमीटरचे जे काही रस्ते होते ज्याचं काम दिलं होतं त्याच्यामध्ये जो कंत्राटदार होता, कंत्राटदाराचं नाव आहे रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड.
यांनी निविदेतल्या अटी आणि शर्तीचं पालन केलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला डिस्कंटिन्यू करण्यात आलं. त्याची अनामत रक्कम 30 कोटी जप्त करण्यात आली. 64 कोटीचा दंड त्याच्यावर ठोठवण्यात आला. आता ही केस जी आहे ती त्या ठिकाणी आर्बिट्रेशनमध्ये चाललेली आहे आणि नव्याने टेंडर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठलाही घोटाळा वगैरे झाला असं नाही. नव्याने टेंडर काढण्यात आलेला आहे. 1 महिन्यामध्ये या कामांचा वर्क ऑर्डर होईल. पश्चिम उपनगर जे आहे या पश्चिम उपनगरामध्ये जवळपास 516 किलोमीटरची 246 कामं ही आपण त्या ठिकाणी अवॉर्ड केली होती. ती सगळी कामं प्रगतीपथावर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कुठला प्रॉब्लेम नाही. पूर्व उपनगरामध्ये 182 किलोमीटरची 89 कामं सुरू होती. त्यातली 19 कामं पूर्ण झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या कामांमध्ये आता जे काही काम आहे ते चाललेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 910 रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम जे आहे हे पूर्ण करायचं आहे आणि वेगवेगळे कंत्राटदार याच्यामध्ये आहेत की ज्यांना हे काम मिळालेलं आहे. त्याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. ती सगळी माहिती देऊन मी काही आपला वेळ या ठिकाणी घेणार नाही आणि मला असं वाटतं की हा जो काही एक नरेटिव्ह आहे तो नरेटिव्ह काय चुकीचा आहे. यासोबत काही मुद्दे अजून या ठिकाणी मांडण्यात आले. महानगरपालिका बरखास्त करून दीर्घकाळ तेथील कार्यभार प्रशासक चालवित आहे, एकाधिकारशाही होते आहे वगैरे. या सगळ्या गोष्टी आपल्यालाही कल्पना आहे की राज्य सरकारचा संबंध नाही आहे. इथल्या निवडणुका आम्हाला देखील हव्या आहेत पण निवडणुका हे निवडणूक आयोग घेत असतं आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाची स्थगिती त्या ठिकाणी हटल्याबरोबर मला विश्वास आहे की तात्काळ अशा प्रकारचे ज्या निवडणुका आहेत त्या इलेक्शन कमिशन घेईल. आपण सगळेच वाट पाहतोय कारण सरकारचंही हे मत आहे की फार काळ एवढा काळ 4-6 महिने ठीक आहे पण 2-2 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं हे काही लोकशाहीमध्ये फार काही स्वस्थ अशा प्रकारचं लक्षण नाहीये. त्यामुळे आम्ही देखील हा प्रयत्न करतोय सुप्रीम कोर्टामध्ये की या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या. यासोबत एक विषय आला तर मुंबई परिसरातील धोकादायक इमारतीच्या समूह विकासाबाबत जे काही प्राप्त होणारे प्रस्ताव आहेत तर त्याच्यामध्ये साधारणपणे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 अन्वये कलम 33(9) अंतर्गत छाननी करून या प्रकल्पांना उच्चाधिकार समिती व शासनाच्या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर त्याला मान्यता दिली जाते. अशा प्रकारचे 41 समूह विकास बाबतचे प्रस्ताव उच्चाधिकार समितीने मंजूर केले आहेत. त्यापैकी 36 प्रस्तावांना नगर विकास विभागाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत आणि 28 प्रस्तावांना त्या ठिकाणी LOI हे देण्यात आलेलं आहे. यासोबत आपण जर मग एक विषय भेंडी बाजार आणि धारावी सारख्या रिडेव्हलपमेंटचा देखील आला होता. खरं म्हणजे मला असं वाटतं भेंडी बाजारमध्ये SBUTचं जे रिडेव्हलपमेंट चाललेलं आहे हे एक अर्बन रिन्युअलचा हा एक नमुना आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भेंडी बाजार सारख्या ठिकाणी जर अर्बन रिन्युअल होऊ शकतं तर जगात कुठेही होऊ शकतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आता ते काम चालू आहे. तिथल्या इमारती अतिशय चांगल्या झालेल्या आहेत. आपण जर तिथली रिहॅबची इमारत बघितली तर अनेक ठिकाणी सेल कंपोनंटपेक्षा चांगली रिहॅबची इमारत त्यांनी तयार केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे काम अतिशय चांगल्या प्रकारे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी 280 भूखंडावरील 250 जुन्या इमारती व चाळी याचा पुनर्विकास चाललेला आहे आणि जवळपास त्याच्यामध्ये 3200 निवासी कुटुंब 1200 व्यावसायिक भाडेकरू यांचं पुनर्वसन करण्यात येत आहे. आजपर्यंत 610 निवासी व अनिवासी भाडेकरूंचं पुनर्वसन हे ऑलरेडी करण्यात आलेलं आहे. धारावीच्या संदर्भात आपली वारंवार या ठिकाणी चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे त्या संदर्भात मी अधिक सांगणार नाही. पण मला असं वाटतं की धारावीचा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प ही जॉईंट कंपनी आहे. महाराष्ट्र सरकारची कंपनी आणि विकासक असे एकत्रित त्याच्यामध्ये आहेत आणि धारावीतल्या लोकांना धारावीमध्येच त्यांचं पुनर्वसन करायचं अशा प्रकारचा विचार करूनच या ठिकाणचं सगळं प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर तिथले जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना त्याच ठिकाणी व्यवसायाकरता अधिक चांगली जागा ही आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि मला असं वाटतं की एक अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारचा हा प्रकल्प निश्चितपणे या ठिकाणी सुरू होणार आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी BDD चाळीच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे. वर्षानुवर्ष BDD चाळीचा रिडेव्हलपमेंटचा विषय हा केवळ चर्चेला येत होता आणि वेगवेगळे विकासक वेगवेगळ्या वेळी केवळ बदलत होते. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय केला की BDD चाळ ही मराठी माणसाचा एक प्रकारे मानबिंदू आहे.
वर्षानुवर्ष 100 वर्षापेक्षा जास्त मराठी माणसांनी 130 स्क्वेअर फुटामध्ये त्या ठिकाणी आपलं जीवन कंठलेलं आहे. त्यामुळे याचा पुनर्विकास झाला पाहिजे आणि त्यावेळी मी निर्णय घेतला की हा पुनर्विकास बीडीडी चाळींचा हा म्हाडाच्या मार्फत आपण करू. मला आनंद वाटतो की आज देशातला सगळ्यात मोठा अर्बन रिन्युअलचा प्रकल्प कुठला असेल भाऊ तर तो बीडीडी चाळीचा आहे आणि अतिशय वेगानं हे काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्यातल्या ज्या ज्या काही समस्या येतात त्या आपण निपटवत असतो. त्यामध्ये मग पोलिसांना आपण मोफत घरं देण्याचा निर्णय केला. मग 2011च्या पोलिसांना मोफत घरं देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. त्याची किंमत पहिले 50 लाख होती, मग ती 15 लाख आपण केली. आता मागणी अशी होतीये की काही लोकांचं 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी त्या ठिकाणी जे काही आहे ते त्या नियमामध्ये बसत नाहीयेत. परवाच सन्माननीय सदस्य कालिदास कोळंबकरजी हे माझ्याकडे एक डेलिगेशन घेऊन आले होते. एक प्रदीर्घ बैठक आमची झाली आणि त्या बैठकीनंतर आम्ही त्यांना सांगितलं आहे की एक सकारात्मक प्रस्ताव आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात काही ना काही कट ऑफ डेट आपल्याला ठेवावीच लागेल. उद्याच्या माणसाला देता येत नाही, कालच्या माणसाला देता येत नाही, पण एक रिझनेबल कट ऑफ डेट ठेवून त्या लोकांना आपल्याला मी कालिदास कोळंबकरजींना सांगितलेलं आहे की जी काही कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे त्या कन्स्ट्रक्शन कॉस्टवर त्यांना कसं देता येईल या संदर्भातला निश्चित विचार हा राज्य सरकार सकारात्मकतेनं करेल. तर त्या संदर्भातही आमचा प्रयत्न हा निश्चितपणे आहे. अर्थात त्या संदर्भात काही कोर्टाचे निर्णय देखील आलेले आहेत, त्याचाही अभ्यास आम्हाला करावा लागेल. पण मला एवढं सांगायचं आहे की राज्य सरकार त्या संदर्भात पूर्णपणे सकारात्मक निश्चितपणे आहे. यासोबत अध्यक्ष महोदय एक सॅनिटरी नॅपकिनच्या संदर्भातला विषय आला. या संदर्भात 52 कोटी रुपयाचं टेंडर काढलं होतं, परंतु हे 52 कोटी रुपयाचं टेंडर फायनल झाल्यानंतर ज्याला ते टेंडर मिळालं होतं त्यांनी काम केलं नाही. त्यामुळे हे काही कामच झालेलं नाहीये. काम झालं नसल्यामुळे त्यात घोटाळा होण्याचा काही प्रश्न नाहीये. तथापि मला असं वाटतं की पुन्हा नव्याने हे टेंडर बोलवलेलं आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये जे काही एक टेंडर देण्यात आलं होतं त्याच्या अंतर्गत 200 नग कॉम्बो मशीन्स म्हणजे ज्याच्यामध्ये वेंडिंग मशीनही आणि इन्सिनरेटरही आहे अशा प्रकारच्या कॉम्बो मशीन्स त्या ठिकाणी सुरू आहेत. पण 5000 कॉम्बो मशीन्स लावायच्या आहेत. त्यामुळे लवकरच त्या संदर्भातलं टेंडर बोलवून ते काम देखील या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल. अनिल परब साहेबांनी अजून एक विषय या ठिकाणी मांडला होता की मेगा कन्स्ट्रक्शन यांना काम दिलं वगैरे. तर जे काही कामं दिलेली आहेत ही सगळी टेंडरने दिली आहेत आणि टेंडर काढताना आपल्याला कल्पना आहे ई टेंडरची पद्धत आहे. त्याच्यामध्ये मेघा येतं का अजून सुमेधा येतं का अजून कुठलं कन्स्ट्रक्शन येतं या संदर्भात जे अटी आणि शर्ती पूर्ण करतात, अटी आणि शर्ती पूर्ण करून जे लोएस्ट बिडर असतात त्यांना त्या ठिकाणी काम देण्यात येतं. तशाच प्रकारे जवळपास या रस्ते कॉन्क्रिटीकरणामध्ये 5 निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये मेगा इंजिनिअरिंग यांची 2,232 कोटी रुपयाची जे काही कंत्राट आहे ते त्यांना त्या ठिकाणी लघुत्तम निविदाकार म्हणून मिळालेलं आहे. यामध्ये अपरंटली तरी कुठली अनियमितता पाहायला मिळत नाही. यासोबत उल्हासनगरच्या संदर्भातला एक विषय परब साहेबांनी या ठिकाणी मांडला होता. विकास नियंत्रण नियमावलीच्या अंतर्गत शैक्षणिक व संस्थागत निवासी हॉटेल इमारत किंवा केंद्रीय वातानुकूलित इमारत याची उंची 15 मीटरपेक्षा अधिक असल्यास ज्या इमारतीची उंची 32 मीटरपेक्षा अधिक असेल त्या उत्तुंग इमारती म्हणून संबोधल्या जातात. विशेष इमारती व उत्तुंग इमारतीसाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये तरतुदीचे पालन करून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी त्या संदर्भातले जे काही नियम आहेत ते नियम निश्चितपणे करण्यात आलेले आहेत. काही विषय या ठिकाणी वेगवेगळे आले होते ज्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांच्या संदर्भात देखील मला त्याच्या आधी एक शिक्षक पदभरतीचा विषय मी सांगून देतो की ज्याच्यामध्ये जवळपास 11,885 शिक्षकांची नियुक्ती आपण केली आहे. त्यातले 6,745 शिक्षक हे जॉईन देखील त्या ठिकाणी झालेले आहेत. आपण हे जे काही कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात माननीय विरोधी पक्षनेत्यांनी देखील काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले होते. मला हे सांगायचं आहे की या ठिकाणी जरी आयपीसी मधले जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये निश्चितपणे या ठिकाणी वाढ झाली असली तरी देखील जे गंभीर गुन्हे आहेत हे गुन्ह्यांची वाढ कशी होते तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रतिबंधात्मक कारवाया वगैरे करतो त्यामुळे वाढ होते. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे का हे महत्वाचं असतं. तर आपण जर बघितलं तर गत वर्षीपेक्षा गंभीर गुन्ह्यांमध्ये
लक्षणीय घट झाली आहे. आपण जर बघितलं तर खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी म्हणजे 27 ची घट आहे, विनयभंगात 42 ची घट आहे, जबरी चोरीमध्ये 342 ची घट आहे, घरफोडीमध्ये 307 ची घट आहे, दंगलीमध्ये 114 ची घट आहे. त्यामुळे जवळपास या ठिकाणी 3% जास्त घट ही गंभीर गुन्ह्यांमध्ये या ठिकाणी आलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर एकीकडे गुन्ह्यांमध्ये घट आलेली आहे, दुसरीकडे दोषसिद्धीचं जे प्रमाण आहे हे देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ते जवळपास आता 45% गेलेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर यामध्ये प्लस 3.2% एवढी दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अपहरण या शीर्षकामध्ये साधारणपणे या ठिकाणी आपण जर बघितलं तर जवळपास प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे अपहरण या शीर्षकामध्ये जी काही 226 ची वाढ दिसते आहे ती आपल्याला कल्पना आहे की हरवलेल्या मुलांना ते एका विविक्षित वेळेत काही तासांमध्ये जर आपल्याला सापडले नाहीत तर आपल्याला हरवलेले मुलं म्हणून त्यांची काय म्हणतात त्यांची अपहरण झालं या शीर्षकाखाली गुन्हा नोंदवावा लागतो. नंतर ती मुलं सापडतात पण तो गुन्हा त्या शीर्षकाखाली असतो, नंतर त्याची आपण निर्गती करतो. अशा केसेसमध्ये जवळपास 73% मुलं हे त्या ठिकाणी आपण परत आणलेले आहेत. हे देखील मला आपल्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. जवळपास 2,54,199 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई आपण केलेली आहे. त्याचबरोबर म्हणजे ही प्रतिबंधात्मक कारवाईतली वाढ किती आहे तर 78,860 एवढी प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ आहे. मग याच्यामध्ये कोणी रेती चोरी करणारा असेल, कोणी गुंडगिरी करणारा असेल, कोणी हॅबिच्युअल ऑफेंडर असेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंडांवर वचक बसवण्याकरता ही प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये आपण वाढ केलेली आहे. शरीराविरुद्धच्या आणि मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये उघडकीस आणण्याचे प्रमाण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. आणि विशेष स्थानिक कायदे जे आहेत या कायद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केली आहे. ज्यात विशेष हत्यार कायदा जो आहे त्यात 850 ॲडिशनल कारवाई केली आहे. अंमली पदार्थांचा जो कायदा आहे त्यात 920 ने आपण अधिकची कारवाई केली आहे. जुगार कायद्यामध्ये 645 ने अधिकची कारवाई केली आहे. दारूबंदी कायद्यान्वये 9050 ने त्या ठिकाणी अधिकची कारवाई आपण या ठिकाणी केलेली आहे. आपण जर बघितलं तर साधारणपणे मोठ्या प्रमाणात मोकाची कारवाई, एमपीडीएची कारवाई, तडीपारीची कारवाई या सगळ्या कारवाया म्हणजे अगदी आपण जर बघितलं तर तडीपार ते जे काही या ठिकाणी 296 होते मागील वर्षी तर या वर्षी ती कारवाई एमपीडीएची 296च्या ऐवजी 533 केली आहे. आणि तडीपार 3,189 होते त्याच्याऐवजी 4,397 तडीपार या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई ही प्रचंड प्रमाणात या ठिकाणी चाललेली आहे. आणि यासोबत डायल 112 जे आहे याचा जो रिस्पॉन्स टाइम आहे तो देखील चांगल्या प्रकारे सुधारलेला आहे. डायल 112चा रिस्पॉन्स टाइम हा 2022 मध्ये 15.41 होता, 23 मध्ये तो 8.32 होता. आता 2024 मध्ये 24/4/2024 पर्यंत तो 6.30 वर आलाय. म्हणजे 2022च्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी आला आहे. मला असं वाटतं की हा रिस्पॉन्स टाइम वाढणं याचाच अर्थ पोलिसांचा जो अलर्टनेस आहे हा देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जनतेला तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याकरता 1502 चारचाकी आणि 2269 दुचाकी गाड्यांवर मोबाईल डिव्हाइस टर्मिनल आणि जीपीएस यंत्रणा त्या ठिकाणी बसवण्यात आली आहे. ज्यामुळे पटकन ट्रॅक करून सगळ्यात जवळ जो असेल तो घटनास्थळी पोहोचला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करत असतो. संघटित गुन्हेगारीवर मी आपल्याला पहिलेच सांगितलं की काय कारवाई केली आहे. पुणे शहर बाकी सगळ्या शहरांचं ते वेगवेगळं मी सांगत नाही. पण एक गोष्ट निश्चितपणे मला सांगितली पाहिजे की महिला अत्याचाराचे जे काही गुन्हे आहेत तर आपण जर या गुन्ह्यांची मे 2023 अखेरशी तुलना केली तर त्याच्यामध्ये 3.6% घट आहे. आणि गुन्हे उघडकीचं प्रमाण मात्र 3% त्यात जवळपास त्या ठिकाणी वाढलेलं आहे. म्हणजे आपण जर 2021चा विचार केला तर 2021 मध्ये 92% प्रमाण होतं ते आता 95.81%. म्हणजे जवळपास त्या ठिकाणी
96% ते पोहोचलेलं आहे. त्यामुळे महिलांच्या विरुद्धचे हे जे गुन्हे आहेत याच्यामध्ये पोलीस अतिशय संवेदनशीलतेनं या ठिकाणी काम करतायत हे देखील सांगितलं पाहिजे. बलात्कार या शीर्षाखाली आपल्याला मी मागच्या काळात सांगितलं होतं की आपण 1 स्टेप वर जाऊन त्या ठिकाणी गुन्हे रजिस्टर करतो. त्यामुळे ते दरवर्षी त्याच्यामध्ये आपल्याला जी काही वाढ ती दिसते आहे. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर जवळपास 99% गुन्हे हे त्या ठिकाणी 98.20% गुन्हे हे त्या ठिकाणी उघडकीस आलेले आहेत. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मागच्या काळात आपण सांगितलं की बलात्काराच्या घटनेमध्ये ओळखीच्या आणि जवळच्या आरोपींनी गेलेले जे बलात्काराचं प्रमाण आहे ते आपण जर बघितलं तर 22 मध्ये ते 99% होतं, 23 मध्ये ते 99.28% होतं, 24 मध्ये ते 99.36% आहे. म्हणजे जवळपास सगळे बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. खरं म्हणजे या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात जाणीव जागृतीची सिस्टीम आपण उभी केलेली आहे. आणि आता याच्यामध्ये या गुन्ह्यांची निर्गती लवकर झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक झाली पाहिजे. म्हणून इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस अशा प्रकारची एक साईट देशभराकरता केंद्र सरकारने निर्माण केली आहे. आणि प्रत्येक युनिटला किती दिवसात या गुन्ह्याची निर्गती केली ते सांगावं लागतं आणि 60 दिवसामध्ये गुन्ह्याची निर्गती केली पाहिजे अशा प्रकारचा नियम तयार झाला आहे. 2021 मध्ये आपण 57% जे काही गुन्हे आहेत याची निर्गती 60 दिवसामध्ये करत होतो. ती मागच्या वर्षी आपण 91% नेली आणि यावर्षी आतापर्यंत 92% नेली आहे. त्यामुळे बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसात निर्गतीचं जे प्रमाण आहे ते आता 92% या ठिकाणी पोहोचलेलं आहे. ही एक समाधानाची स्थिती आहे. आणि यासोबत पॉक्सोमध्ये देखील आपण त्या संदर्भातली कारवाई आपण करतो. नागपूर शहराच्या संदर्भात अनेकांचं खूप प्रेम आहे. मी जेव्हा गृहमंत्री होतो तेव्हा नागपूर शहराचे विषय प्रामुख्याने या ठिकाणी होतात आणि जणू काही नागपूरमध्येच क्राईम वाढला आहे. बघा, मी विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस पालकमंत्री नागपूरचे होते. पालकमंत्री नाही, गृहमंत्री नागपूरचे होते. पण ते नागपूरचे म्हणून मी नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न नाही केला. असं आहे, इतर शहरांच्या तुलनेत सगळीकडेच गुन्हे आहेत पण इतर शहरांच्या तुलनेत नागपुरात जास्त गुन्ह्यात अशी स्थिती नाही आहे. पण जाणीवपूर्वक मी गृहमंत्री झालो की नागपूर शहराला बदनाम करण्याची मोहीमच एक चालू होते. आणि मग ते स्टॅटिस्टिक्स वेगळ्या पद्धतीनं दाखवून जणू काही नागपूरमध्ये बंगालसारखी स्थिती आहे अशा प्रकारचं एक जे चित्र निर्माण होतं. आता आपल्यापैकी अनेक लोक नागपूरला येतात, किती चांगलं शहर आहे, सुंदर शहर आहे, प्रेमळ शहर आहे, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हा दटके किती प्रेमळ आहे तुम्हाला माहितीच आहेत. त्यामुळे आता आपण जर बघितलं तर मागील 3 वर्षामध्ये नागपूर शहरातनं बेपत्ता झालेल्या मुलींचा आकडा आपण सांगतो पण त्यापैकी आपण परत आणलेल्या मुलींची संख्या 97% आहे आणि अजून वर्ष संपायचं आहे. म्हणजे एकूण 749 मुली या बेपत्ता झाल्या. त्यापैकी 726 मुली या घरी सुखरूप पोहोचलेल्या आहेत. 23 मुलींचा शोध हा अद्यापपर्यंत नागपूरमध्ये त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि आपण जर बघितलं तर या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे की बेपत्ता झालेल्या मुलींच्या संदर्भात मुलांच्या संदर्भात आपण ऑपरेशन मुस्कान चालवतो. 2023 मध्ये 1440 बालकांचा शोध घेऊन आपण त्यांना त्यांच्या घरी पोहोचवलेला आहे. आता प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये पोलीस दीदी कार्यरत आहे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती आपण त्या ठिकाणी शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ती सुरू करतो. मिसिंग पथक आपण त्या ठिकाणी नेमलेलं आहे. गुन्हे शाखेला आता बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्याची जबाबदारी ही आता थेट गुन्हे शाखेकडे आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. सर्वच पोलीस स्टेशनमध्ये आपण महिला पोलीस कक्ष निर्माण केलेला आहे. महिला सुरक्षा समिती आपण त्या ठिकाणी आयुक्तालय आणि पोलीस ठाणे स्तरावर तयार केलेली आहे. महिलांच्या अत्याचारासंदर्भात 27 विशेष न्यायालय आणि 86 जलदगती न्यायालय आपण कार्यरत केलेली आहेत. पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालय आपले त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. शाळा आणि कॉलेजेसच्या परिसरामध्ये
गर्दीच्या व निर्जन स्थळी दामिनी पथकाद्वारे आपण त्या ठिकाणी रस्ते आणि दुचाकी चारचाकी वाहनांद्वारे पेट्रोलिंग करतो. कम्युनिटी पोलिसिंगमध्ये पोलीस काका पोलीस दिदी अशा प्रकारचा आपण कॉन्सेप्ट सुरू केलेला आहे. डायल 112चं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. महिलांसाठी मनोधैर्य योजना आपण त्या ठिकाणी चालवतो. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांवरील लैंगिक शोषणाचा प्रतिबंध करण्याकरता आपण विशेष प्रयत्न करून विशाखा समित्या सगळीकडे स्थापन झाल्या पाहिजे. आपण सभापती महोदया त्याच्यात विशेष रस घेतला. आपण त्याच्यात सातत्याने निर्देश दिले. आता जवळपास सगळीकडे त्या समित्या तयार झाल्या. त्याचे बोर्ड लागले. जिथे बोर्ड लागले नाही तिथे जाऊन आपण सांगतो हे बोर्ड लागले पाहिजे. भरोसा सेल पण झाले सगळे. भरोसा सेल पण झाले. सगळीकडे भरोसा सेल देखील आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. महिलांचे शेल्टर होम, सुधारगृह, महिला वसतिगृह याला देखील आता पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात हे आपण ठरवलंय. मुंबई शहर निर्भया प्रोजेक्ट आपण एक सुरू केलेला आहे की ज्याच्या अंतर्गत जवळपास 250 कोटी रुपयाची आपण त्या ठिकाणी निधीला मान्यता दिलाय. ज्यात आधुनिक तंत्रज्ञान असेल, क्षमता विकास असेल, आउटरीच असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या माध्यमातून करतो. पुणे शहरातल्या घटनेच्या संदर्भात मी पुन्हा बोलत नाही कारण पोर्शेची जी घटना आहे त्यात सविस्तर चर्चा ही या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे त्या संदर्भात मी अधिक काही या ठिकाणी बोलणार नाही. दहिसरच्या माजी नगरसेवकाच्या हत्येचा विषय आहे. त्या संदर्भात अटक करण्यात आलेली आहे आणि दोषारोप पत्र देखील दाखल झालेलं आहे. इंदापूरचे तहसीलदार आणि रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी यांच्यावर वाळू माफियाकडून हल्ला या संदर्भात देखील अतिशय कडक कारवाई आपण केलेली आहे आणि वाळू माफियांवर मोठ्या प्रमाणात आपण कारवाई करून जवळपास या ठिकाणी या वर्षी मे पर्यंत 1849 वाळू माफियांना त्या ठिकाणी अटक करण्याचं काम आपण केलेलं आहे. एक विषय मराठा आंदोलकांवरचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की 12/2/2024च्या शासन निर्णयानुसार राजकीय व सामाजिक आंदोलनातील गुन्ह्यांमध्ये 31/1/2024 पर्यंत दोषारोप पत्र दाखल झाले आहेत. असे खटले 20/9/22 मधल्या तरतुदीनुसार मागे घेण्यास आपण मान्यता दिली आहे. 31/1/2024 पर्यंत एकूण 348 गुन्हे दाखल असून 277 गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल झालं आहे. त्यापैकी 2033 गुन्ह्यांमध्ये 31/1/24 पूर्वी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. यातले 157 गुन्हे समितीने मागे घेण्याची शिफारस केली आहे. 53 गुन्हे मागे न घेण्याची शिफारस केली आहे आणि 67 गुन्ह्यांच्या संदर्भात समिती आता लवकरच निर्णय घेत आहे. समितीच्या पुढच्या बैठकीत त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे या संदर्भात जे काही मराठा आंदोलक आहेत त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भातला जो काही निर्णय होता त्याच्यावर अतिशय सत्वर कारवाई ही चाललेली आहे. या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की याची एक प्रोसेस आहे. हे सरकारने गुन्हे मागे घेतो सांगितल्यावर ते लगेच गुन्हे मागे होत नाहीत. ही सगळी प्रोसेस जी आहे आपल्याला करावी लागते. ती प्रोसेस करून आपल्याला दोषारोप पत्र जिथे दाखल झालंय तिथे कोर्टाला सांगावं लागतं आणि कोर्ट ती परत घेतं. तर अशा प्रकारची सगळी कारवाई चाललेली आहे. ज्या ठिकाणी दोषारोप पत्र दाखल झालेलंच नाहीये अशा ठिकाणी त्याची गुणवत्तेनुसार त्याच ठिकाणी निर्गती करण्याचं काम चाललेलं आहे. त्यामुळे याही संदर्भात मला हे सांगितलं पाहिजे की असा जो काही एक भाव तयार होतोय की सरकारने सांगितलं मराठा आंदोलकांवरचे गुन्हे आम्ही परत घेऊ पण ते घेतले नाहीत असं खरं नाही. तर ही वस्तुस्थिती मी आपल्या पुढे मांडलेली आहे. ते गुन्हे परत घेण्याचं काम या ठिकाणी अतिशय वेगाने चाललेलं आहे. धनगर समाजाच्या संदर्भातही चालले त्याची आकडेवारी आता माझ्याकडे नाही पण आपण जे काही वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन जिथे जिथे आपण घोषणा केली त्या सगळ्या ठिकाणच्या कारवाया ज्या आहेत त्या कारवायांचं काम चाललेलं आहे. पोलिसांच्या ज्या काही समस्या आहेत विशेषतः पोलिसांवरचा ताण कमी करण्याकरता आपल्याला कल्पना आहे पोलीस भरतीचं काम आपण हातामध्ये घेतलं आणि जवळपास आपण या 2 वर्षामध्ये पहिल्यांदा 18,331 आता जवळपास त्याच्यानंतर 17,000 आणि पुन्हा 9,000 म्हणजे जवळपास 40,000च्या वर 42-43,000 पोलिसांची भरती ही आपण या ठिकाणी करतो. त्यातली पहिली 18,000ची भरती झाली आहे. दुसरी जी भरती आहे त्या संदर्भातही मला सांगितलं पाहिजे की आता जी भरती चाललेली आहे या भरतीमध्ये एकूण भरती करणारे 66 घटक आहेत या आणि 17,471 पदांची भरती त्या ठिकाणी चाललेली आहे. यामध्ये मैदानी चाचणी जी आहे ही मैदानी चाचणी जवळपास 7,50,723 उमेदवारांची पूर्ण झालेली आहे. नाही एवढे उमेदवारची संख्या होती आणि त्यातल्या 5,01,748 ची त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता याच्यामध्ये सर्व प्रक्रिया
म्हणजे एकूण 46 घटक पोलीस भरती करतायत. या घटकांमध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असे 22 घटक आहेत. मैदानी चाचणी पूर्ण झाली पण लेखी चाचणी बाकी असलेले 14 घटक आहेत आणि मैदानी चाचणी सुरू आहेत असे केवळ 10 घटक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर बघितलं तर अतिशय वेगानं ही सगळी चाललेली आहे. या 10 घटकातली पण जी काही भरती आहे त्याची जी काही प्रक्रिया आहे हे आम्ही पूर्ण करू आणि 17,471 पदांची भरती झाल्यानंतर लगेच 9,000 पदांची जाहिरात आपण काढतो आहोत. आणि या 9,000 पदांच्या जाहिरातीमध्ये मध्यंतरीच्या काळात काही आमचे तरुण हे उपोषणाला बसले होते. त्यांनी मागणी केली होती की तुम्ही आम्हाला मागच्या काळामध्ये भरती पुढे गेल्यामुळे आमचं वय होऊन गेलं, त्यामुळे एक चान्स आम्हाला दिला पाहिजे. तर आपण त्यांना एक चान्स देण्याचा निर्णय या 9,000 मध्ये घेतलेला आहे आणि त्यांना देखील निश्चितपणे एक चान्स जो आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत. यासोबत मला असं वाटतं की पोलिसांच्या निवासस्थानाबद्दल मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे. जवळपास या ठिकाणी आपण पोलीस कुटुंबासाठी महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना जी सुरू केली त्याच्या अंतर्गत 5 गंभीर आणि 27 इतर आजारांवर 371 हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार आपण देतो. 2023-24 मध्ये एकूण 19,521 लाभार्थींना 164 कोटी रुपयांचे वैद्यकीय उपचार जे आहेत ते आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. जवळपास पोलीस शिपाई आणि पोलीस निरीक्षक यांना शारीरिक स्वास्थ्याकरता 250 रुपये दरम्यान प्रोत्साहन भत्ता आपण देतो. आणि आपल्याला कल्पना आहे की सध्या मोठ्या प्रमाणात आपलं हे काम चाललेलं आहे. आपल्या पोलिसांना मध्यंतरी आपण सांगितलं होतं त्यानुसार 8 पेक्षा जास्त साप्ताहिक सुट्ट्या देता येणार नाही असा जो काही नियम होता तो आपण रद्द केलेला आहे. त्यापेक्षा जास्त त्यांना सुट्ट्या ज्या आहेत त्या आपण 8 पेक्षा जास्त सुट्ट्या ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आणि साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी जर त्यांनी काम केलं तर त्यांना एका दिवसाचं वेतन हे देखील आपण त्या ठिकाणी देतो. तोही निर्णय आपण निश्चितपणे केलेला आहे. अंमली पदार्थांच्या संदर्भात मी मागच्या काळात या सभागृहात जवळपास सगळं सांगितलेलं असल्यामुळे पुन्हा अधिक सभागृहाचा वेळ मी घेत नाही. एक मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे की आपण मागच्या काळात या सभागृहात घोषित केलं होतं की आपला जगातला देशातला सगळ्यात डायनामिक अशा प्रकारचा सायबर सिक्युरिटी प्रकल्प आपण सुरू करतो. त्या प्रकल्पाचं जवळपास आता सर्व काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. यामध्ये 837 कोटी रुपयाचा खर्च आहे आणि या संदर्भात आता L&T टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि KPMG इंडिया LLP यांना आपण मास्टर सर्व्हिस अग्रीमेंट दिलेला आहे. 14/3/2024 रोजी तो करण्यात आलेला आहे आणि जवळपास याकरता एक नवीन इमारत आपण महापीला तयार केलेली आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू होणार आहे आणि मला असं वाटतं की देशातला सायबर सिक्युरिटीतला सर्वात डायनामिक प्रकल्प की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपासनं सगळ्या प्रकारच्या बँकांपासनं सगळ्या प्रकारच्या NBFCपासनं सगळ्या प्रकारचे स्टेक होल्डर जे आहेत हे आपण एका प्लॅटफॉर्मवर आणलेले आहेत. आणि रिस्पॉन्स टाइम जो आहे, कारण याच्यामध्ये पैसा जो जातो तो जर आपण तास 2 तास 3 तासात थांबवला तरच तो पैसा परत मिळतो, नाहीतर तो दुसऱ्या देशात देखील अनेक वेळा चालला जातो. त्यामुळे प्रचंड रिस्पॉन्स टाइम याच्यामध्ये आपल्याला असणार आहे. वेगानं आपण अशा प्रकारचा प्रकल्प आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आपला प्रकल्प पाहिल्यानंतर केंद्रीय होम मिनिस्ट्रीने हा प्रकल्प इतर राज्यांनी देखील करावा अशा प्रकारचं इतर राज्यांना देखील त्या ठिकाणी सुचवलेलं आहे. कोतवालांच्या मानधनात देखील आपण वाढ केलेली आहे आणि आपल्याला कल्पना आहे की 6 एप्रिल 2023 पासून आपण एकूण 12,793 कोतवालांना यापुढे दरमहा 15,000 रुपये इतके मानधन देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडचा एक विषय सन्माननीय विरोधी पक्षनेते सातत्याने मांडतात आणि ते स्वतः मराठवाड्याचे आहेत. मराठवाड्याबद्दल त्यांना निश्चितपणे प्रेम देखील आहे आणि त्या संदर्भात सातत्याने ते विषय मांडत असतात. खरं म्हणजे आपल्याला याची कल्पना आहे की मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प आपण 2019 साली तयार केला होता. त्याचे टेंडर्सही बोलवले होते. 19 नंतर नवीन सरकार आलं. नवीन सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प त्या ठिकाणी रद्द केला. त्यावेळेस आपण नवीन सरकारला सांगत होतो की याला आपल्याला एक्स्ट्रा पैसे देण्याची आवश्यकता नाहीये. जलजीवन मिशनमध्ये अनेक राज्यांनी वॉटर ग्रीडचे प्रकल्प दिले आणि जलजीवन मिशनमध्ये त्याला मान्यता मिळाली, पण आपण जलजीवन मिशनमध्ये तो पाठवला नाही आणि मग परिणाम असा झाला की
जलजीवन मिशनमध्ये आपल्याला पैसे मिळाले, त्याचं सेपरेट काम झालं. आपण मात्र ज्यावेळेस नवीन सरकार आलं, नवीन सरकार आल्यानंतर जे जलजीवन मिशनचे कामं उरले होते त्याच्यामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीडचं जे काम आपल्याला करता येत होतं ते जवळपास आपण 4,488 कोटी रुपयाच्या 11 प्रादेशिक योजनांना आपण जलजीवन मिशनच्या अंतर्गत या वॉटर ग्रीडच्या योजनांना मान्यता दिली. त्याचं काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे आणि सोबतच आपण एक प्रयत्न म्हणून त्या ठिकाणी 29,000 कोटी रुपयाचा एक प्रकल्प परत एकात्मिक वॉटर ग्रीडचा हा केंद्र सरकारकडे पाठवला आणि केंद्र सरकारला विनंती केलेली आहे की आपण त्याचा विचार करावा. केंद्र सरकारमध्ये काही बैठकाही झाल्या आणि त्यांनी सांगितलं की जलजीवन मिशन आता संपुष्टात येत आहे, तथापि जर आपण या ठिकाणी एडीबी किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून हा प्रकल्प हातामध्ये घेतला तर केंद्र सरकार आपल्याला मदत करण्याकरता त्या संदर्भात तयार आहे. आपण जी काही आपली मित्रा ऑर्गनायझेशन तयार केलेली आहे त्याला आपण आता हे काम दिलेलं आहे. ते या ठिकाणी केंद्र सरकार आणि जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत आणि त्यांच्याशी चर्चा करून आपण मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम जे आहे ते केंद्र सरकारच्या मदतीनं या ठिकाणी निश्चितपणे हातामध्ये घेणार आहोत आणि मला विश्वास आहे की त्यामुळे एक मोठा फायदा हा आपल्याला निश्चितपणे होईल. आता या निमित्ताने मला हे सांगायचं आहे की MSRDCच्या संदर्भात देखील काही मुद्दे या ठिकाणी आले. पहिल्यांदा तर एक मला आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे की टेंडर जरूर झालेले आहेत पण आपण घोटाळा जे काही म्हणतोय अजून हे छाननी स्तरावर आहे. टेंडर अवॉर्डच झालेले नाहीये. या ठिकाणी पुणे रिंग रोडमध्ये ज्या काही निविदा आहेत त्या जवळपास 16,738 कोटीची निविदा होती, ती 22,000 कोटीची आलेली आहे. जालन्यामध्ये ती जवळपास 4,000 कोटींनी जास्त आलेली आहे. जालना नांदेडमध्ये. विरार अलिबागमध्ये ती जवळपास 1,285 कोटींनी जास्त आलेली आहे. आणि नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली आणि नागपूर चंद्रपूर यामध्ये 19,000ची निविदा होती, ती 25,000मध्ये आलेली आहे. त्यामुळे निविदा ही काही ठिकाणी 21% 45% जास्त आहे. आणि म्हणून या संदर्भात खरं म्हणजे याची छाननी चाललेली आहे. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ऍपरंटली हे जे काही निविदा आलेल्या आहेत त्या अबाऊच आहेत, पण याचे जे दर आहेत हे 2018चे दर आहेत. म्हणजे या ठिकाणी ज्या निविदा काढल्या त्या निविदा ज्या दराने काढलेल्या आहेत त्या 2018च्या दराने काढल्या. तथापि या संदर्भात जोपर्यंत राज्य सरकारची किंवा MSRDCची खात्री होत नाही की बाजार भावाप्रमाणे किंवा इतर निविदांमध्ये जे काही आपल्याला आता कॉम्पिटिटिव्ह दर येत आहेत त्या दरांप्रमाणे हे दर आहेत, तोपर्यंत याचे वर्क ऑर्डर देण्यात येणार नाहीयेत. या संदर्भात एक एक्सपर्ट कमिटी नेमण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये सरकारशी संबंधित काही संस्था आहेत, अशा लोकांना त्याची छाननी करण्याकरता दिलेली आहे आणि या दरांचं त्या ठिकाणी पृथक्करण करणं चाललेलं आहे. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जोपर्यंत MSRDCचं समाधान होणार नाही की आत्ताच्या प्रचलित दराप्रमाणे हे दर आहेत तोपर्यंत याच्या वर्क ऑर्डर्स काही देण्यात येणार नाहीत. मला असं वाटतं की अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. सचिन भाऊंनी जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाली आहे हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे. काही शाळांमध्ये गळती असं मांडलेलं आहे. तर आता आपण जिल्हा नियोजनाच्या बजेटमध्ये 5% निधी हा याच्याकरता राखून ठेवलेला आहे आणि त्याच्यातनं शाळांची दुरुस्तीच केली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे. त्यासोबत माझी शाळा सुंदर शाळा असा एक उपक्रम सुरू केलेला आहे की ज्या उपक्रमामध्ये एक कॉम्पिटिशन तयार झालेली आहे आणि आता जे काही मुख्याध्यापक वगैरे आहेत हे सरकारचे पैसे तर वापरतातच, पण समाजातनं देखील पैसे गोळा करून आणि त्या ठिकाणी लोकवाटा घेऊन आणि चांगल्या प्रकारे आपली शाळा झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक अटल सेतूच्या संदर्भात देखील या ठिकाणी सांगण्यात आलं. खरं म्हणजे हा देशातला एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे. देशातला सगळ्यात मोठा हा सागरी सेतू आहे. एशियातला दुसऱ्या क्रमांकाचा, पहिला चायनाचा आहे,
एशियातला दुसऱ्या क्रमांकाचा हा सागरी सेतू आहे. एका रेकॉर्ड वेळेमध्ये हा सागरी सेतू आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर जवळपास 22 किलोमीटरचा हा सागरी सेतू आहे. याची अंदाजित किंमत जी आहे ती 17,873 कोटी आहे. आणि याकरता आपल्याला जायकाने फायनान्सिंग केला. जापान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीने याला आपल्याला फायनान्सिंग केलेलं आहे. 0.5% आपल्याला हे लोन मिळालेलं आहे. त्यामुळे जवळपास ज्याला फ्री म्हणू शकतो अशा प्रकारचं लोन आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला याचा फायदा झालेला आहे. 54 महिन्यामध्ये हे काम जे आहे ते त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला. मध्ये कोविडमुळे काही काम त्या ठिकाणी लांबलं आणि याच्यामध्ये देऊ आणि टाटा प्रोजेक्ट्स आणि L&T असं L&Tचं अजून कोणासोबत होतं स्टार्टबर्ग इन्फ्रास्ट्रक्चर सेफ्टी सोल्युशन्स अशा वेगळ्या कंपन्यांचे 2 कन्सोर्शियम होते की ज्या कन्सोर्शियम सोबत हे काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. या दोघांनी मिळून हे काम पूर्ण केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांना फायदा होतोय. म्हणजे आता लोकांच्या 80% वेळेची बचत, पूर्वी जो त्यांना वेळ लागायचा येण्याकरता त्यातल्या 80% वेळेची बचत ही या अटल सेतूमुळे होते. आता आपण जर बघितलं तर मध्यंतरी आलं की त्याच्यावर काही क्रॅक वगैरे नाहीये. ती जो काही जोड रस्ता आहे त्याला सेतूवर क्रॅक नाहीये. जो काही जोड रस्ता आहे त्या जोड रस्त्याच्या साईडला एक क्रॅक आलेली आहे. माती काम जे आपण करतो त्या माती कामाला आलेली ती क्रॅक आहे. तथापि त्याही संदर्भात आपण IIT मुंबईला सांगितलेलं आहे. IIT मुंबईने त्या ठिकाणी जाऊन त्याचं निरीक्षण देखील केलेलं आहे आणि त्या भेगा कशामुळे पडल्या आहेत त्याचं काय कारण आहे या संदर्भात त्यांचा रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट लवकरच आपल्याला निश्चितपणे प्राप्त होईल. आपण जर बघितलं तर शेवटी आपण जेव्हा कुठलंही नवीन काम करतो, आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे आपण केल्यानंतर पहिल्या 3 वर्षामध्ये त्या संदर्भात काही त्रुटी आपल्याला आढळल्याच. मग त्या त्रुटी आपण दूर केल्या. त्यामुळे अशा काही त्रुटी नाही आहेत की ज्याच्यामध्ये क्वालिटी खराब आहे, भ्रष्टाचार आहे, अशा प्रकारच्या त्रुटी कुठल्या आढळलेल्या नाहीत. पण काही त्रुटी यापुढे देखील आढळतील. पण मला एक सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे एक प्रकारे आपला कोस्टल रोड आणि आपला अटल सेतू हे प्राईड ऑफ इंडिया झाले आहेत. म्हणजे नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही, हे प्राईड ऑफ इंडिया झाले आहेत. हे देखील या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे. अनेक मुद्दे या ठिकाणी आलेले आहेत. मी सगळ्या मुद्द्यांच्या खोलात जात नाही. पण मला असं वाटतं की राज्य सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये सातत्याने लोकोपयोगी अशा प्रकारची कामं केलेली आहेत. हे खरं आहे की 2 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी राज्य सरकार करू शकेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. हा कालावधी देखील छोटा आहे. पण मला विश्वास आहे की काय आणलं रे बाबा, नाही रिझल्टला वेळ आहे. नाही त्यामुळे 2 वर्षात सगळ्या गोष्टी होतील असं नाहीये. पण मला हा विश्वास आहे की आम्ही केलेलं जे काम आहे ते निश्चितपणे लोकांनी त्या कामाचा जो काही अप्रिसिएशन आहे ते केलेलं आहे. त्यामुळे निश्चित याच सरकारला पुन्हा एकदा लोक संधी देतील. पण हे सगळं जरी असलं तरी विरोधी पक्षाने ज्या काही चांगल्या सूचना केलेल्या आहेत, लोकशाहीमध्ये एक सुदृढ विरोधी पक्ष असणं, त्यांनी टीका करणं, त्यांनी सूचना देणं हे निश्चितपणे योग्य असतं. कारण विरोधी पक्ष हा शेवटी सत्तेवर एक अंकुश असतो. म्हणून आपले देखील मी आभार मानतो. आपणही विरोधी पक्ष म्हणून जे काही काम केलेलं आहे त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि या ठिकाणी जे काही मुद्दे आपण उपस्थित केले आहेत त्यातले काही मुद्दे जर राहून गेले असतील तर त्या मुद्द्यांना निश्चितपणे मी लेखी उत्तरं देईन अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून माझं बोलणं संपवतो.